देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। तुळजापूर शहरातील एक खळबळजनक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे। तुळजापुरात मध्यरात्री रक्तरंजित थरार, युवकावर धारदार शस्त्राने खोलवर वार, शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। तुळजापूर शहरातील जुनी कन्या प्रशाला परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याने तुळजापूर शहर हादरलं आहे आणि या घटनेत पार्थ कर्राडे उपाध्ये पुजारी वय वर्ष अंदाजे 20 ते 22 वर्ष, राहणार रावळ गल्ली हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात हल्लेखोरांनी युवकाच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केला आहे। स्वतःचा बचाव करण्यासाठी हात डोक्यावर घेतल्याने हाताच्या शिरा गंभीररित्या जखमी झाल्या आहेत। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाला तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून युवक अद्याप बेशुद्ध अवस्थेत असल्याने हल्लेखोराची ओळख पटू शकलेली नाही। पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी शहरातील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरते आहे। शहरात हल्ले, खून, जबर, हाणामारी, अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीयुक्त संताप व्यक्त होते आहे। तुळजापूरची कायदा सुव्यवस्था ढासळत चालली असून पोलिसांचा धाक उरलेला नाही। दर 1-2 दिवसाला एखादा रक्तरंजित गुन्हा शहरात घडतो आहे, अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकाने स्वतः लक्ष घालून शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होते आहे।